नमस्कार आणि येवकार तुमकां सगळ्यांक एक महत्वाची अपडेट घेऊन परत एक फावट तुमच्या मुखार आयिल्ले आसा। एक गोशाळेचेर अटॅक केलो आणि जायत्यो ज्यो गायो आशिल्ल्यो त्यो पळून गेल्यो असो एक आरोप ध्यान फाउंडेशन जांबावले हांगासरल्या वांगडींनी केल्लो आसा आणि खूप गंभीर असो आरोप आसा। खरेंच कितें जालें काय हाजेर उलोवपा खातीर आयज ह्या एका अपडेटीन आमी तुमच्या मुखार आयल्या। एक व्हिडिओ ध्यान फाउंडेशनचे वांगड्यांनी आमच्या बरोबर शेअर केले आणि तांच्यांनी कितें म्हटलें, व्हिडिओन कितें आसा तें आदी पळोवया आणि फुडें या। हर हर महादेव। आई एम अभिजीत, वॉलंटियर ऑफ ध्यान फाउंडेशन इन गोवा। ये जो आप देख रहे हैं मेरे सामने, ये एक गौशाला थी। यहाँ पे हमारी 8 शेड थे, जिसको रातों रात 1 बजे कम से कम 150 गुंडे भेज के 150 लोगों को भेज के इसको तोड़ा गया है बेरहमी से। और ये जो गाय हैं इनको बेघर कर दिया गया है, होमलेस, रातों रात। ये जमीन जो है, लाइट दिखाओ, ये जमीन है दामोदर देवस्थान। दामोदर देवस्थान जो यहाँ का रिनाउंड टेम्पल है, दामोदर, आई एम यूजिंग दिस वर्ड दामोदर। और उसके प्रेसिडेंट मंजूनाथ दुखले ने ये छोटा सा जो बच्चा है, ये शेड के नीचे था, उसका घर उसने तोड़ दिया है, ये मंजूनाथ डोकले ने। इधर दिखाओ, ये देखिए, ये मंजूनाथ डोकले और उसका दोस्त जो वीएचपी और आर्ट ऑफ लिविंग का मेंबर है, प्रवास नायक, इन दोनों ने रातों रात 150 गुंडे भेज के ये पूरा का पूरी गौशाला इन्होंने तोड़ दी है और ये बच्चों को बेघर किया है। ये देखिए, दिखाओ उधर, लाइट मारो, ये आपको मैं दिखाता हूँ। वो बच्चे रो रहे, ये बारिश हो रही है, यहाँ पे कीचड़ हो गया, ये कीचड़ हो गया, यहाँ पे चलना भी मुश्किल हो रहा है। और इन गायों का घर जो है यहाँ पे तोड़ दिया है। ये प्रवास नायक, द मेंबर ऑफ आर्ट ऑफ लिविंग एंड अ VHP member, अ बिल्डर ऑल्सो, और उसका दोस्त मंजूनाथ डोकले, ये दोनों ने गायों का, गौवंश का घर तोड़ा है रात को। ये कीचड़, यहाँ पे ये कीचड़ हो रहा है, यहाँ पानी में चलना भी मुश्किल हो रहा है। और ये बच्चा पीछे रो रहा है। इसकी माँ यहाँ कहीं खो गई है। इसमें इसकी माँ, ये अपनी माँ के साथ नीचे था शेड के, लेकिन वो टूट गया है शेड, और वो अपनी माँ को बुला रहा है और अपनी माँ को अब खोज नहीं पा रहा है ये बच्चा। ये मंजूनाथ डोकले ने रात को यहाँ पे इस गौशाला में इसको तोड़ के ये किया है। ये देखिए, सब कुछ बर्बाद हो गया, सब कुछ ए टू झेड यहाँ बर्बाद हो गया। हो आशिल्लो व्हिडिओ आणि ह्या व्हिडिओन जांचेर आरोप केला मंजुनाथ दुखले हांचे कडेन सुद्धा उलोवपाचो आमी प्रयत्न करतले, कारण खूप गंभीर असे आरोप आसा हे। खऱ्यांनीच अशें कितें आसा काय ताका दुसरी बाजू सुद्धा आसा हे पळोवपाचें खूप महत्वाचें आसा। कारण ज्या तरेन तांच्यांनी आरोप केल्लो आसा तो म्हळ्यार 100 चड लोकांनी येवन हे जे गोशाळा आसा ताजेर अटॅक केलो अशें तांचें म्हणणें आसा। अरावंड एक 12:30च्या सुमाराक हो अटॅक जालो रातचो, आणि तशेंच खुबश्यो गोष्टी डिस्ट्रॉय केल्यो, चोरल्यो, मोबायल फोडले, रेकॉर्ड करूंक दिवना, अशा तरेच्यो ह्यो आरोप आसा। तशेंच 300 गायो आशिल्ल्यो थंय असो तरेचो आरोप, आनी तांकां धांवडल्यो, तांचे जे हे आशिल्ले शेड आशिल्ले ते मोडले असो हो आरोप आतांच्या व्हिडिओन तुम्ही पळयतना आमकां दिश्टी पडलो। ताचेर तांच्यांनी एक कंप्लेंट सुद्धा फायल केल्ली आसा पुलिशेन। बट जांचेर ही कंप्लेंट फायल केली तांचे कडेन आमी उलोवया, तांचें कितें म्हणणें आसा, कारण एकदां गोश्टी आमकां दिसता तश्यो सुद्धा नासता। सो त्या खातीर दोन्ही बाजू पळोवपाची खूप गरजेचें आसा, आनी त्या खातीर मंजुनाथ दुखले हांचे कडेन आमी स्वता उलयले आणि तांचें कितें म्हणणें आसा हे आयकुया आमी सध्या। पळय, फर्स्ट अँड फॉरमोस्ट ती मरे ताणी इल्लीगल बांदिल्ली, बट सोड, वॉट एव्हर इट इज, कोणें मोडली ती वायट गोष्ट केली, ते मोडप सारकें न्ही। कितें आतां सेकंड पार्ट ऑफ दॅट इज ते म्हणटा की ते आमी मोडली,
कितें म्हणपाक फाल्यां हांव ताणी येवन आमचें देवूळ फोडलें म्हणल्यार ताणें फोडलेशें जायना न्ही. सर एक आरोप तांच्यांनी केलो की रातचे 12:30च्या सुमारात ते खुबशे लोक आयले आणि तांचे जे शेड आसा ती मोडली आणि ताच्या उपरांत जायत्यो गोष्टी जाल्यो. ह्यो गोष्टी खरेंच अश्यो जाल्या काय, कशें पळयता तुमी? ऑब्वियसली खंयच्यान देवूळ खंयच्यान आय एम रनिंग अप जस्ट टेम्पल ऑफ गोवा. दामबाब म्हणजे कितें बारीक दैवत न्ही कितें. आय मे बी एनीथिंग कळ्ळें न्ही. सो आय नो माय लिमिट्स. वाय विल आय गो अँड डू इट. आणि आम्ही टोटल लिगल प्रोसिजर फॉलो करतात तांकां काडपाक. आम्ही आता 26 तारखेक जनरल बॉडीक ते अजेंडाचेर हो टॉपिकूय घाला ध्यान फाउंडेशनाचो. कित्याक ते इलिगल बांदता ताणें. ऑलरेडी सबज्युडीस आसा, कारण तुम्ही ऑलरेडी कोर्टान आणि बाय लॉ तुम्ही ऑलरेडी गेल्ले आसा अजून पर्यंत. येस मॅटर इज सबज्युडीस लास्ट 1.5 month नाव. हांव कितें अचानक वचून मोडटलो. आणि तूं सांग म्हाका 7 शेडी 7 काय 8 म्हणटा ते. एक व्हिडिओक 7 म्हणल्या, एक व्हिडिओक 8 म्हणल्या. 100 स्क्वेअर मिटराच्यो ओव्हरनाईट मोडप शक्य आसा कोणाकय? जादू जावचो पडलो मरे. हांगा एक शेड मोडपाक आय एम अ बिल्डर बेसिकली. आय नो कितली त्रास पडटा ते एक शेड उडयतलो जाल्यार. सो तुमकां दिसता हे फक्त खंय ना खंय तरी डायवर्ट करपाक और बाकीच्यो गोष्टी करपाचो एक हय देर इज हय कितें तरी हे पळय आतां इतलो व्हडलो तो इशू करता न्ही. हातूंत कितें तरी तांगेले घोडबंगल आसा हें हांव तुका सांगपाक शकता. कितें तें हांव नकळो एक्झॅक्ट कितें तें, पण देर इज समथींग. हे दीस ध्यान फाउंडेशन इज अ एडेड एनजीओ. हांकां गव्हर्मेंटा कडल्यान पयशे येतात. हांकां 2023 म्हजे कडेन फिगर आसा 2,47,00,000 रुपया हांकां 2023 गव्हर्मेंटान दिल्या. ताजे पयलीं थोडे दिल्ले आसा. म्हणजे प्रत्येक वर्सा वाडत वता. हे मॅक्झिमम गायो खंयच्यान हाडटा आनी गव्हर्मेंटाले पयशे खातात आनी काय ना. आणि हेय आतां ताणी हे पळय ही शेडी बांदल्या न्ही, ते पोलीस स्टेशनार येवन ताणी ते 7 शेडीचे 1.5 कोटी मोडले म्हणून सांगिल्ले. कळ्ळें न्ही तुका. वेरीन एज पर माय कॅल्क्युलेशन इट इज नॉट द फिगर वॉट दे आर टॉकिंग अबाउट. ती 50-60 लाख भितर म्हजे कोतान ह्यो सगळ्यो शेडी जावपा जाय. हाज्याहून बऱ्यो ह्यो थर्ड ग्रेड आमी गेल्ले पळोवपाक थंय. थर्ड ग्रेड क्वॉलिटीची बांदिल्ली ताणें कितें. आणि हे कितें तरी हे पयशांची कितें तरी भानगड आसा पयशे गावपाचे. म्हणजे पोलीस स्टेशनार ताणी 1.5 कोटी म्हणलो म्हणजे ताणी 1.5 कोटी मोडलो सो जालो ना ऑफिशियल. सर आणि एक गोष्ट जेन्ना कितें? पयशे मेळटा तेन्ना खंय तरी ऑडिटूय जावपाची आतां गरज आसा अशें दिसता तुमकां? एक्झॅक्टली. तूं म्हाका सांग गव्हर्मेंटान 2.5-3 कोटी दिले आणि तुम्ही हाडले आणि 1.5 कोटीची शेडी तिसऱ्याल्या जाग्यार बांदल्यो. हे खंयच्यान जाता? देव बरें करूं सर. म्हाका दिसता खूब महत्वाची हय. इन्फॉर्मेशन आणि तुमच्या वाटेंतले तुम्ही जे ना ना पळय कितें आसा हो न्ही. आणि आयकय अजून पर्यंत ताणी ही फक्त एलिगेशन सोशल मिडियाचेर आणि तुमचे कडेन केल्या. लेट देम फायल अ कंप्लेन अगेन्स्ट अस, अगेन्स्ट माय टेम्पल. आय विल कॉल फॉर अ प्रेस कॉन्फरन्स अँड आय विल गिव्ह ऑल द डिटेल्स. म्हजे कडेन आरटीआय अंडर घेतिल्ली हांगेली सगळी फिगर्स आसात. फॅक्ट्स अँड फिगर्स आसा. येस सर येस. आणि कळ्ळें न्ही? म्हाका दिसता खूब क्लियरली सगळ्यांक कळटलें की कितें कितें आसा पळय हे लोक मरे आमच्या देवळा कडेन एक पयलीं गोशाळा आशिल्ली हांगेली 11 वर्सां जालीं. ही येवन देवळाच्या रुमाक रावताली. फ्री जेवण फ्री रावताली. कळ्ळें न्ही तुका. आणि काम करताले म्हणजे बरें काम करता म्हणून आमी हांकां म्हणजे सो मच सो आमी गरजेक केन्ना केन्ना हांकां रिसिटी मारपा सुद्दां बसयताली देवस्थान ऑफिसांक. हे हांगेली इतली भानगड म्हणून आमकां खबर ना. आतां कळटा एक बारीक लोकां खंयच्यान आयकून. कोणी गाय दिल्ल्यो गाय नाच जातात. गायाचो अकाउंट काय ना. कितली गाय आयल्यो कितली गेल्यो. देर इज नो रिकॉर्ड ऑर एनीथिंग वॉट्सएवर. हातूंत तुमी सोशल मिडियान लक्ष घालपाची गरज आसा. कळ्ळें न्ही. आमी ही बाजू सुद्दां मांडपाचो प्रयत्न करतले. देव बरें करूं सर तुम्ही उलयले. थँक्यू. जय दामबाब. सो हे आशिल्ले मंजुनाथ दुकले बाब. तांच्यांनी जे आरोप आसा ताजेर आपली बाजू मांडल्या. आणि जर एक सबज्युडीस आसा किंवा जे कोर्टान केस आसा इतले दीस ह्यो गोष्टी ज्यो आसा त्यो म्हाका दिसता सॉल्व जावपाक जाय आशिल्ल्यो. बट येस जेन्ना सिवील मॅटर आसता तेन्ना काय ते लागू शकता. पूण प्रत्येकान आपलो जो बाजू आसा ते पुलिशेन किंवा कन्सर्न डिपार्टमेंटा कडेन मांडप आसता. आणि ज्या तरेन मंजुनाथ बाब सांगता त्या तरेन खूब तेंप जालो हो इशू चालू आशिल्लो. आणि जमीन जर खंयच्या दुसऱ्या पार्टीची आसा आणि कोण तरी दुसऱ्या तरेन यूज करता खंयच्याय कामाक जावं जाल्यार ताजेर कन्सर्न आसप खूब गरजेचें आसा किंवा जे रायट्स आसात ते आसप खूब गरजेचें आसता. सो ही अपडेट आमी तुमच्या मुखार घेवन आयले. दोनूय बाजू तुमचे कडेन आमी मांडलेले आसा. फुडें कितें अपडेट आसा ती आमी तुमच्या मुखार घेवन येत रावतले. देव बरें करूं. पळयत रावात गोवा न्यूज. तुम्ही पळयतात GNH. अरे उस प्लान का क्या हुआ? इस वीकेंड पे चले क्या? गाइस, हिमाचल और केरला
नहीं यार, इट्स टू कोल्ड। तो फिर गोवा चले क्या? Okay, let's go for it. Done? डन। Done. फ्लाइट टिकट्स तो बुक हो गए हैं। पर वहाँ घूमेंगे कैसे? रेंट कार बुक करें? ओके। ओके। अरे यार ये तो बहुत एक्सपेंसिव है। अरे हाँ, गोवा है यार, बाइक ले लेते हैं। ओके। भैया हमें रेंट बाइक देखना है, कुछ नया, पावरफुल, स्टाइलिश। कितना दिन के लिए चाहिए? 2 दिन के लिए। तो ये वाला लीजिए, होंडा का डिओ 125 ओह सीसी। नाइस। The all-new Honda Dio 125. Bold design, powerful 125cc performance, and smooth rides made for Goa. रेंट कार नहीं लिया वो बेस्ट डिसीजन था। बहुत ही कंफर्टेबल राइड थी और काफी स्टाइलिश भी है। और हैंडलिंग भी स्मूथ है। ऑल्सो इट वॉज अ ग्रेट फन। यस। Honda Dio 125. Rent it, ride it, live Goa.